So, hello friends. So we are studying the bacteriology. Under this unit, we are studied cell wall, cell membrane, flagella, pili. सगळे व्हिडिओ बघताय ना. सेल वॉल, सेल मेम्ब्रेनचा व्हिडिओ बघा, भरपूर मोठा आहे ते आणि महत्त्वाचं पण आहे. फ्लॅजेला, कॅप्सूल त्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर मेझोझोम, सायटोप्लाझ्मिक इन्क्लुजन आपण बघितलंय. त्याच्यात मेझोझोम्स, रायबोझोम्स, त्याच्यानंतर इन्क्लुजन बॉडीज, दॅट इज मॅग्नेटोझोम्स, कार्बोक्सिझोम्स, क्लोरोबियम वेसिकल्स, ही स्ट्रक्चर्स आपण बघितली. नाउ टुडे इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी विल स्टडी द स्पोर, दॅट इज द एंडोस्पोर. एंडोस्पोर म्हणजे काय, अँड विच आर द प्रॉपर्टीज, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ एंडोस्पोर, अँड विच आर द स्टेजेस टू फॉर्म द एंडोस्पोर. एंडोस्पोर कसं आहे किंवा त्याचं कोरिलेशनच्या स्टेजेस काय ते आपण इथे स्टडी करणार आहे. Now, before going in detail about the spore formation process, we must know what is the structure of endospore, what is endospore, what is a spore. आता हे स्पोर म्हणजे काय, एंडोस्पोर म्हणजे काय, बॅक्टेरियामध्ये कुठं असतं, तर अगदी साधं सोपं मी एक्झाम्पल सांगते. इन केस ऑफ प्लांट्स, कुठलेही जर एखादं प्लांट घेतलं तर त्याचे तुम्ही सीड्स बघता. ते सीड्स प्लांट तयार करता ऍट द स्टेज ऑफ मॅच्युरिटी, आणि हे सीड्स कालांतराने प्लांट पासून बाजूला जातात आणि they remain as it is in the dormant stage. ते ग्रो होत नाहीत, मेटाबॉलिकली इनॅक्टिव्ह राहतात, ड्राय कंडिशन मध्ये राहतात. when they obtain favorable condition they germinate. त्याला पाणी मिळालं, न्यूट्रिशन मिळालं की ते परत जर्मिनेट होतात आणि प्लांट तयार होतं. सेम प्रोसेस ऑकर्स इन बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये पण तसंच होतं. ऍट द स्टेज ऑफ मॅच्युरिटी, मॅच्युरिटी बॅक्टेरियाची केव्हा येते, इन द स्टेशनरी फेज ऑफ ग्रोथ. हे नाव फक्त लक्षात ठेवा. आता स्टेशनरी फेज ऑफ ग्रोथ म्हणजे कोणती फेज, तर ऍक्च्युअली ग्रोथ फेजेस जेव्हा आपल्या होतील तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता एवढंच लक्षात ठेवा की इन द स्टेज ग्रोथच्या 4 फेजेस आहेत. लॅग फेज ही पहिली फेज आहे, दुसरी फेज एक्सपोनेन्शियल ग्रोथ फेज, आणि तिसरी आहे ती स्टेशनरी. स्टेशनरी फेज मध्ये जेव्हा बॅक्टेरिया एंटर होतात, ऍट दिस स्टेज बॅक्टेरिया अटेन देअर मॅच्युरिटी. बॅक्टेरिया पूर्ण त्याची मॅच्युरिटी अटेंड करतात, अँड नाऊ दिस बॅक्टेरिया प्रोड्युसेस द स्पोर. अशा कंडिशनला बॅक्टेरिया स्पोर तयार करतात. स्पोर्स कसे असतात, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ स्पोर. जसं झाडाचं बी आहे तसंच याचं स्ट्रक्चर असतं. वेन दे आर प्रेझेंट इन द बॅक्टेरियल सेल दे आर कॉल्ड एज एंडोस्पोर. बट आफ्टर मॅच्युरिटी ऑफ द एंडोस्पोर दे कम्स आउट फ्रॉम द सेल. हे सेलमधून बाहेर पडतात आणि रिमेन इंडिपेंडंट ऑफ द सेल. सेलच्या बाहेर, सेलला किल करतात आणि सेलच्या बाहेर येतात. वेन दे कम्स आउट फ्रॉम द सेल दे आर कॉल्ड एज स्पोर. जेव्हा सेलच्या बाहेर येईल तेव्हा स्पोर म्हणतात. and this stage is called as एंडोस्पोर. साधारण एंडोस्पोर आपल्याला कल्चरची एज 48 आवर्स, म्हणजे आज तुम्ही लॅबमध्ये एखादं नवीन कल्चर तयार केलं, इनॉक्युलेट केलं एखाद्या मीडियमवर आणि 24 आवर्स ग्रो केलं, 48 आवर्स म्हणजे 2 दिवस जर लॅबमध्ये ते इन्क्युबेट केलं, ग्रोथ केली, तर 48 आवर्सच्या स्टेजला तुम्हाला एंडोस्पोर दिसायला लागतात बॅक्टेरियामध्ये. कारण 48 आवर्सला सेल त्याची मॅच्युरिटी अटेंड करते आणि यू विल ऑब्झर्व द एंडोस्पोर. बट आफ्टर 48 आवर्स तुम्ही तिसऱ्या दिवशी जर ते कल्चर बघितलं तर यू विल नॉट ऑब्झर्व दिस स्टेट. तुम्हाला तिसऱ्या दिवशी हे स्पोर बाहेर आलेले दिसतील. वेन दे कम्स आउट फ्रॉम द सेल दे आर कॉल्ड एज एंडोस्पोर, अँड वेन दे आर प्रेझेंट इन द सेल दॅट इज कॉल्ड एज एंडोस्पोर. बाहेर आलंय की त्याला स्पोर म्हणणार, आत असेल तर एंडोस्पोर. नोट इज दिस स्ट्रक्चर. हे काय स्ट्रक्चर आहे मग, तर दिस एंडोस्पोर इज थिक. हे एक थिक स्ट्रक्चर आहे, मल्टी वॉल्ड. त्याला बऱ्याच वॉल्स असतात. ऍज यू नो बॅक्टेरिया हॅज ओनली 2 वॉल्स. बॅक्टेरियाला फक्त सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन दोनच वॉल्स असतात. स्पोरला मात्र मल्टी लेयर्ड, मल्टी वॉल्ड स्ट्रक्चर इज देअर. मोर देन 3 वॉल्स आर देअर. 3 to 4 different walls are there. That's why it is called as multi-walled structure. It is dormant. Now what is dormant? Dormant is it is metabolically inactive. Our bacteria is vegetative growing cell. It is metabolically very active. But bacterial endospores are metabolically inactive. कुठल्याही टाईपचं मेटाबॉलिझम ह्या सेल मध्ये, स्पोर मध्ये होत नसतं. सो इट इज डॉर्मंट. इट इज रिफ्रॅक्टाइल स्ट्रक्चर. As you know, in bacteria 98% water is there, but in the endospore is free from water, and the structure which is free from water is called as refractile structure. Total dry structure असतं हे, that is refractile. It is as I said, it is produced in the stationary phase in which cells attain their maturity.
सेल ज्या स्टेज मध्ये मॅच्युरिटी अटेंड करतात, that stage is the stationary phase where the cell produces endospore. So that is a definition of endospore. Endospores are thick, multi-walled, dormant, refractory structure produced in the cell in the stationary phase of growth. Now there are different types of spores produced by bacteria. Here I have shown these different types depending upon the position. They are divided as a central spore, terminal spore, as well as this is the subterminal spore. Now these types are again given depending upon the shape of spore. For example, this one first shape of the spore, here in some bacteria we will observe such a type of spore. This spore is called as non-bulge. It is this yellow colored bacteria is there, and this white color spore, endospore, is there. This endospore, diameter of endospore is less than diameter of the cell. Cell पेक्षा छोटा आहे, त्यामुळे that is non-bulging, त्यामुळे सेल मध्ये बरोबर ते आत बसतं. It is elliptical and central. हे आहे ते non-bulging, elliptical and central spore. Second one is हे पण elliptical आहे, non-bulging आहे आणि terminal आहे. Its position is terminal. Third is it is quite larger than the diameter of cell. सेलचे डायमीटर पेक्षा थोडंसं मोठं असल्यामुळे इट इज बल्जिंग, थोडंसं फुगते सेल त्या स्पोर मुळे. सो बल्जिंग, इट इज टर्मिनल अँड इलिप्टिकल, टर्मिनल अँड इलिप्टिकल. थर्ड वन इज द दिस सेंट्रल, elliptical and bulged endospore, and this one is the last. It is circular, spherical spore at the terminal spherical spore. So these are the types of spore depending upon the shape as well as depending upon the location of cell in the location of the spore in the cell. Terminal round cell spore, oval terminal spore, and cylindrical spore. So these are the types of spore. Now what is the structure of spore? What is structure spore? As I told, spore is multi-walled structure. Here I have shown the structure of endospore. Here there is another figure, but this figure is good one. Here these different colors of the spore walls we are observing. Let us start first part of the spore. First part is the core. This blue portion is called as core. This core is like the cytoplasm of cell. Here this core consists of DNA, RNA, ribosomes. It consists of some essential enzymes of the cell. As I said, in the future, from this spore again we obtain the cell. इथे ह्या फिगर मध्ये दाखवलं बघा. This pink colored spore is there. स्पोर पासून परत आपल्याला व्हेजिटेटिव्ह सेल मिळू शकते. जसं सेल पासून स्पोर तयार होतो तसं स्पोर पासून सेल पण मिळू शकते आपल्याला. आणि जेव्हा जर्मिनेशन होणार आहे, स्पोर इज कन्वर्टेड टू द सेल, वी रिक्वायर दिस मटेरियल. यातलं जे DNA, RNA, ribosomes, then some essential enzymes are required during the process of germination. So this is about the core. Core is totally free from the water molecule. At the same time, core is rich in one chemical component, and that component is called as calcium dipicolonic acid. Here I mentioned dipicolonic acid with the calcium. That salt is called as calcium dipicolonic acid. Core is enriched. Core consists of large amount of this salt, calcium dipicolonic acid. Because of this calcium dipicolonate, the spore become heat resistant. जसं झाडाचं बी कितीही ड्राय कंडिशन मध्ये कितीही टेम्परेचरला ठेवलं तरी ते किल होत नाही, तसं स्पोर्स आहे. बॅक्टेरियल स्पोर कॅन टॉलरेट अबव 100 डिग्री सेल्सिअस इव्हन. तर हे टॉलरन्स जो आहे, हीट रेजिस्टन्स प्रॉपर्टी, दॅट इज ड्यू टू द कॅल्शियम डायपिकोलोनिक ऍसिड. हे रिमेंबर करा, फिल इन द ब्लँक्सला विचारतात. कॅल्शियम डायपिकोलोनिक ऍसिड ऑफर्स हीट रेजिस्टंट प्रॉपर्टी टू द स्पोर. त्याच्यामुळे तुमचं स्पोर हीट रेजिस्टंट होतं. सो दिस इज फर्स्ट पार्ट ऑफ द स्पोर विच इज कॉल्ड एज कोर. हियर यू आर observing a first layer present surrounding the core, which is shown in the red color. This red color layer is called as spore core wall. It is called as core wall. Core wall is made up of cell wall primordium. Fragments of mother cell wall remains
and that forms the core wall. Just outside the core wall, you are observing a sky blue colored thick layer. That sky blue colored thick layer is called as cortex. It is the cortex. This cortex is made up of cortical peptidoglycan. Here, this cortical peptidoglycan, तुम्हाला आठवत असेल, peptidoglycan आपण cell wall मध्ये स्टडी केलेलं आहे. The cell wall peptidoglycan is different than the cortical peptidoglycan. This cortical peptidoglycan is made up of L-alanine, tetrapeptide subunit, and muramic acid lactam moiety. These are the 3 units of the cortical peptidoglycan. So this blue colored portion, it is called as cortex. It is made up of cortical peptidoglycan. These are the components of cortical peptidoglycan, which are these L-alanine, tetrapeptide subunit, and muramic acid lactam moiety. They forms cortical peptidoglycan, and this structure is called as cortical peptidoglycan. It is a thick layer of spore. Now here you are observing a green layer just outside the cortex, and that green layer is called as coat region. This coat region is divided as an inner coat as well as outer coat. This coat region is made up of proteins, especially called as polypeptides, which are rich in hydrophobic amino acids or cysteine. CYST इथे राहायला गेलंय. स्ट्रक्चर मध्ये ते T पाहिजे, TEINE, cysteine. The major amino acid present in coat region is cysteine and some hydrophobic. What is hydrophobic? Hydro means water, phobic means which repel the water molecule. The amino acid which repel water molecule. Such amino acids forms the coat region, and these amino acids are cysteine, cysteine, and methionine. So coat is made up of hydrophobic amino acids called cysteine. So coat is made up of proteins. Yes. Now just outside the coat, there is you are observing this pink layer. This pink layer is observed as a loose, thin, and irregular. तुम्हाला irregular and thin layer दिसते. It is called as exosporium. This layer is present optionally. It is not present in all types of spores, but it is present only in some of the bacterial endospores. Now this exosporium, this pink layer is made up of proteins, polysaccharides, and lipids. This layer is called as endospore. So these are the different structures of parts of the endospore. Now this endospore was formed by the vegetative cell by the process of sporulation. By the process of sporulation, endospore is formed. So when vegetative cell is converted to the spore, it is called as sporulation. It starts at the beginning of, as I told, spore is formed in the stationary phase when cell attains its maturity. So at the beginning of at the beginning of stationary phase, cell forms the spore. Sporulation, the process of sporulation is endothermic or exothermic. What is endothermic or what is exothermic? Endothermic means when the spore is formed, spore तैयार करते bacteria, it requires some energy. In some bacteria like Bacillus, this energy is taken itself from mother cell. Mother cell मधलीच energy वापरून spore तयार केलं जातं. त्याला म्हणायचं endothermic sporulation. And in some bacteria like Clostridium, the external energy is used to produce the spore. It is called as exothermic sporulation. So that is the endothermic. Internal energy cell ने वापरली तर endothermic sporulation. Exothermic sporulation करायला म्हणतात when cell uses the external energy. Here these are the different 8 stages of sporulation. त्या वेगवेगळ्या स्टेज मधून जेव्हा सेल पास होते तेव्हा एंडोस्पोर तयार होतं. Now which are these 7 stages? कुठल्या stage 1, stage 2, stage 1 axial chromatin thread formation. It requires it is a time bound event. हा टाइम बाउंड इव्हेंट आहे. प्रत्येक वेगळा टाइम फिक्स टाइमला तुम्हाला ह्या स्टेजेस मिळतात. त्या कधी मिळतात? ऍट द सेल when cell attain the maturity, cell start to sporulate. आणि स्पोरुलेशनची पहिली स्टेज आहे ती axial chromatin thread formation. त्याला it requires about 1.5 hours. After that it was followed by stage 2. It called as 4 spore formation. It requires about 1 hour, 1.5 to 2.5. Stage 3
is named as engulfment of 4 spore by mother cell. It will require 2 hours, 2.5 to 4.5. Stage 4 is followed by stage 3. Stage 4 was entitled as spore cortex formation. It will require about 1.5 hours, that is 4.5 to 6 hours. Then 1.5 hours is required for stage 4. Stage 5 is spore coat formation. It will require, it ends about 1 hour, 6 to 7. Stage 6 is maturation of spore. It will also require 1 hour, 7 to 8. And last is stage 7, lysis of endospore. So by passing through these 7 stages, there is conversion of vegetative growing cell into the endospore. Now let us see the diagram of process of sporulation. ही जी sporulation ची process आहे ती आपण diagrammatically बघणार आहे. So this is the process of sporulation. Now this process, this is the हे जे दाखवले आपण, this is normal cell division, binary cell division. From 1 cell, 2 cells will form. From 2, 4. This is normal growth of the cell. But at the time of maturity, cell जो maturity attain करते, when now cell become very old and cell cannot able to grow, in that case, cell produces a spore. Sporulation is other than cell division. Cell division पेक्षा थोडं वेगळं आहे. त्यामुळे इथून पुढे जे दाखवले, this one is the process of sporulation. सेल जेव्हा ह्या पद्धतीने जाते तेव्हा सेल डिवाइड होते, मल्टिप्लाय होते, ग्रो होते. But when cell follow this path, there is formation of spore. This is the spore. Now let us see one by one which are these different stages of the sporulation. Here first as I told, first stage is called as axial chromatin thread formation. It will require about 1.5 hours, 1.5 hours is required to complete the first stage. This is first stage. There is, when cell initiate the sporulation, there is formation of this DNA gets segregated in the axial chromatin thread form. This is called as axial chromatin. In this normal cell division, what happens? Cell will replicate. तुम्हाला माहिती आहे replication मध्ये काय होतं? एका सेलचे 2 आयडेंटिकल DNA तयार होतात आणि सेल मधून डिवाइड होते. एकाचे 2 सेल होतात. This is normal cell division. But we are discussing the sporulation. Sporulation मध्ये normal cell division होत नाही. There is no replication. असं DNA replication होत नाही. Instead of DNA replication, this cell DNA was segregated in the form of, segregated means separated, in the form of axial chromatin thread. This is the axial chromatin. यात काय होते ह्या प्रोसेस मध्ये? Some essential genes, ह्याच्यातले जे काही essential genes आहेत सेलचे, that essential genes comes at one end. हे सगळे essential gene एका एंडला येतात and they are that copy, small copy of the DNA carries all essential gene and those which are non-essential gene remain apart. हे बाजूला राहतात and this is called as axial chromatin thread formation that will require about 1.5 hours. After formation of axial chromatin thread formation, second step is there, that is 4 spore formation. It will require about 1 hour, 1.5 to 2. This is the 4 spore formation. In this normal cell division, what happens? Usually cell divide at the center. Yes, but in this case, when cell starts sporulation, after axial chromatin thread formation, what happens? This subcentric mesosome grows and it will divide cell into 2 unequal parts. One is large part and another is smaller part. This smaller portion carries essential genes of bacteria. Essential DNA is stored in the small portion, which is called as 4 spore, and this larger area having non-essential genes is called as mother cell. So for this formation of this transverse septum, it will require about 1 hour. So that is a 4 spore formation. This stage is called as 4 spore formation. After 4 spore formation, engulfment of the 4 spore by mother cell. This is 4 spore. This one is the mother cell. This is the cell membrane. ही जी बाहेर दिसते ही chocolatey color ची cell membrane आहे. When 4 spore is separated from the mother cell membrane overgrows. इथं दिसते बघा. It overgrows on the 4 spore. And that engulf, the 4 spore was engulfed by mother cell. This is mother cell. This stage is called as engulfment of 4 spore by mother cell.
ही तिसरी स्टेज आहे. एनगल्फमेंट ऑफ 4 स्पोर बाय मदर सेल. इट विल रिक्वायर अबाउट 1.5 hour, sorry 2 hours, 2.5 to 4.5. So that total engulfment of 4 spore बाय मदर सेल. ही जी मदर सेल आहे ही काय करते, स्वतःच सेल मेम्ब्रेन त्याच्या कडेने ग्रो करते आणि 4 स्पोरला आत घेते. दॅट इज कॉल्ड एज एनगल्फमेंट ऑफ 4 स्पोर. इट रिक्वायर्स अबाउट 1 to 2 hours. After engulfment of mother cell, now there is formation of cortex. कडेला आता कॉर्टेक्स तयार व्हायला लागते ह्या 4 स्पोरच्या. It will require about again 1 hour. ह्याला परत 1 तास लागेल. Spore cortex formation 4.5 to 6, that is 1.5 hour is required, which is followed by coat region formation. इथं coat region form होतो. At the same time there is formation of exosporium. Exosporium form होतो. Now during this all stages what happens, cell loses its water content. Cell हळूहळू ह्या 4 spore मधलं water काढून घ्यायला लागते and the structure becomes more dry and dry. At the same time, this 4 spore try to accumulate large amount of calcium ions. This spore wall, ही जी wall तयार होते 4 spore ची, it becomes more porous to calcium ions. More amount of calcium ions are taken in the cell. Calcium dipicolonic acid was synthesized. It was secreted in the spore core. Spore loses its water content. Spore structure becomes more and more refractile. हे हळूहळू आणखीन ड्राय व्हायला लागतं. And it attend the maturity. जेव्हा maturity attend करतं, lastly there is lysis of this spore by from the mother cell. जी ब्लू कलरची सेल आहे ती कट केली जाते आणि त्याच्यातून स्पोर तुमचं बाहेर आलं जातं. आणि नाव इट इज कॉल्ड अ स्पोर. जोपर्यंत ते आत आहे तोपर्यंत त्याला एंडोस्पोर म्हणतात. When it comes out from the cell, it is called a spore. So that requires about 8 hours to complete the total process. Lysis of spore will be there. That is the process of sporulation. याला म्हणतात sporulation. Conversion of vegetative growing cell into the spore. That process is called a spore. This spore can remain as it is for years together. तुम्हाला मी एक example देते. In case of Mycobacterium tuberculosis. Now, can you tell which is the organism, which is the disease caused by this organism? Mycobacterium tuberculosis. It causes tuberculosis. Yes. त्याचे जेव्हा this bacteria can produce spore. हे बॅक्टेरिया जर बाहेर एन्व्हायरमेंट मध्ये आले स्पुटम सॅम्पल मधून तिथून, तर बॅक्टेरिया कॅन रिमेन अलाइव्ह फॉर सम डेज ओनली. पण त्याचे जर स्पोर्स असतील तर स्पोर्स कॅन रिमेन अलाइव्ह फॉर इयर्स टुगेदर. अगदी वर्षानुवर्षे स्पोर्स असेच राहतात धुळीमध्ये. तेवढं त्यांचं रेझिस्टन्स आहे. स्पोर कॅन रिमेन अलाइव्ह विदाउट वॉटर, विदाउट न्यूट्रिएंट, ॲट व्हेरी हाय टेम्परेचर स्पोर्स कॅन रिमेन. त्यामुळे ह्याला म्हणतात इट इज रेझिस्टंट स्ट्रक्चर. आणि हा रेझिस्टंट प्रॉपर्टी कुणामुळे आली, ते कॅल्शियम डायपिकोलॉनिक ऍसिड. आणखीन एक कंपोनंट आहे सल्फोनिलिक ऍसिड. दिस इज द मल्टी वॉल्ड, थिक मल्टी लेयर्ड dormant structure produced by this vegetative cell, and this is the process of sporulation. So this is how we complete the sporulation. इथे हे स्पोरुलेशन आपण कंप्लीट केलंय. आता एक छोटासा पॉइंट राहिला ह्या टॉपिक मधला, तो म्हणजे सायटोप्लाझ्मिक इन्क्लुजन मध्ये रिझर्व्ड फूड मटेरियल. व्हॉट टाइप ऑफ फूड मटेरियल सेल स्टोअर्स. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी दॅट मटेरियल. पण सगळ्या विद्यार्थ्यांना एक सांगणं राहील की हे ऑनलाईन मध्ये आपण डायरेक्ट जॉईन करून घेत नाहीये, पण मी रेकॉर्डिंग रोज टाकतीये. तर रेकॉर्डिंग रोज बघा. काही शंका असेल तर ग्रुपवर तुम्ही कॉमेंट द्या. आणि आपण एक टेस्ट घेणार आहे. मी पहिल्यापासून सांगते. सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, फ्लॅजेला, पिला, कॅप्सूल, स्लाइम लेअर, सायटोप्लाझ्मिक इन्क्लुजन, स्पेशल प्रोकॅरियोटिक ऑर्गेनेल्स, मेसोझोम्स, रायबोझोम्स, अँड नाउ वी हॅव स्टडीड स्पोर अँड प्रोसेस ऑफ स्पोरुलेशन. या सगळ्याचे व्हिडिओ तुम्ही बघा. इथल्या एकेका पॉइंटवर आपण नंतर टेस्ट घेणार आहे. आता मी इथे थांबवते. शंका असेल तर तुम्ही तुमचे क्वेश्चन्स कॉमेंट बॉक्समध्ये टाका. मी हा व्हिडिओ आपल्या क्लासरूम मधले क्लासवर्क मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. काही कॉमेंट असेल तर तुम्ही तिथे विचारू शकता. सो आय विल क्लोज द मीटिंग.